संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याची घटना रविवारी दुपारी घडली। हे आपण सर्वांनीच पाहिलं। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोटमध्ये आले होते। या कार्यक्रमात ते अध्यक्ष होते, पण या कार्यक्रमाच्या ठिकाणीच त्यांच्या डोक्यावर शाई ओतण्यात आली। त्यांना काळं फासण्यात आलं। त्यानंतर धक्काबुक्कीचा प्रसंग निर्माण झाला। काळं फासल्यानंतर शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली। त्यांचे कपडेही फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण ज्या कार्यक्रमात प्रवीण गायकवाड अध्यक्ष होते तिथेच त्यांच्यावर शाई का फेकली गेली आणि अक्कलकोटमध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। फत्तेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाकडून अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा नागरी सत्काराचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते। वाजत गाजत मिरवणूक काढून प्रवीण गायकवाड कार्यक्रमास्थळी जात होते। याच दरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना घेरत त्यांना काळं फासलं। यावेळी प्रवीण गायकवाड यांनी शांतपणे परिस्थितीला सामोरं जाणं पसंत केलं। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, पण गोष्ट इथपर्यंत मर्यादित राहिली नाही। यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला। शाईफेक करणारे प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर धावून गेले। प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर ते गाडीत बसून जात होते, पण त्यावेळी आंदोलकांनी त्यांची गाडी रोखत मोठा राडा घातला। त्यांनी प्रवीण गायकवाड यांना अक्षरशः गाडीतून बाहेर खेचलं। यावेळी आंदोलकांनी प्रचंड मोठा गोंधळ घातला। प्रवीण गायकवाड यांना गाडीतून बाहेर खेचल्यानंतर त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली। संघटनेचं नाव बदलणार ना असा सवालही करण्यात आला। प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता। यापूर्वीही शिवधर्म फाउंडेशन संघटनेने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण केले होते। अक्कलकोटमध्ये हल्ले केल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी प्रवीण गायकवाड यांना मागे नेलं, त्यामुळे प्रवीण गायकवाड या गदारोळातून सुखरूप बचावले। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैदही झाला। हे प्रकरण घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। माझ्यावर झालेला हल्ला हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे। सरकारचं संरक्षण मी घेणार नाही, माझे कार्यकर्तेच माझं संरक्षण करतील, असं प्रवीण गायकवाड म्हणाले। यानंतर पंढरपूरमध्ये समर्थकांनी प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेकही घातला। यानंतर आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, दोन्ही संघटनांकडून काय भूमिका घेतली जाणार, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात अजून काय काय तुम्हाला पाहायला मिळणार हे आपण पाहणारच आहोत। तुम्हाला या संपूर्ण घटनेविषयी काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।